छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी जय 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 शिवाजी इकडे ठेवा आणि या दुसरे पुन्हा जाऊ का बोर करा मैदानात मोठे माणसं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून घ्यावं। सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या सदस्यांना विनंती आहे आपण झेंडा चालल्यावर होय पूजन करून सर्व ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन पूजा करायचं माजी चेअरमन तुला देतो मी तुला कोणाला देणार ज्येष्ठ नागरिक सर्व बंधू भगिनी सर्वांना नम्र विनंती आहे याला लाईव्ह होय आपले काम छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती आज व्हिडिओ तयार होते त्याच्यावर गाणं तयार होते आपल्या गावातलं सगळं प्रत्येकच्या सर्वांच्या मनामनात आणि घराघरामध्ये हा शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम झाला पाहिजे। त्यामुळं इथं उपस्थित सर्वांना नम्र विनंती आहे आपण सर्वांनी प्रतिमेचं पूजन करून घ्यावं। आता जायचं आता झालं मी सर्वांची नावं काही घेत नाही सर्वांना परत एकदा विनंती करतो आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून याला काही चार्ज ठेवायला आहे की तिकडे नाहीत काय डोळा आहे का नव्वा ते गुंडू पायदा डोळा होईल हा लेवल पाईप उन्हाळा दिसणार चालू आल्यानंतर बघा मला चांगलं घे बरं चांगलं घ्या आता चलो स्थापन करायचं सौराष्ट्र काय कसं आहे छत्रपती शिवाजी महाराज मंडपामध्ये येण्याची कर्पकाय विनंती हॅलो हॅलो रौड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय मराठी जय मराठी जय मराठी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आणि रयतेचं जनतेचं राज्य निर्माण करून आपल्याला स्वाभिमान दिला असा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती आज आपण आपल्या गावात साजरी करत आहोत। गावातील सर्व माता भगिनी बंधूंना विनंती आहे आपण सर्वांनी ह्या जयंती महोत्सवाच्या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आजच्या ह्या कार्यक्रमाची रूपरेषा सर्वप्रथम जाणता राजा छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचं पूजन होईल, त्यानंतर ध्वजारोहण होईल आणि शिवव्याख्याते गणेश शिंदे यांचं व्याख्यान होईल, त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल। तरी सर्वांना विनंती आहे आपण
पेंडॉलमध्ये येऊन बसायचं आहे. मुलांचा तो बाप होता. आदरणीय व्यासपीठ, शिक्षक वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्री विलास जाधव आहे. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. ही जयंती आपण शिवजयंती म्हणून साजरी करत आहोत. प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श व महाराजे होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते व त्याच्या आईचे नाव जिजाबाई होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणापासूनच खूप हुशार व धाडसी होते. माता जिजाऊने त्यांना उत्तम संस्कार दिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाचे केवळ 15 वर्षी आपल्या महाराजांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्मरणाची प्रतिज्ञा केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा, सिंहगड, कोंढाणासारखे बळकट किल्ले मिळवले होते. मुघलांना सळोकी पळकडून सोडले होते. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. त्यांनी सर्वांना समान न्याय दिला होता. स्त्रियांचा आदर केला होता. गोरगरीब जनतेला सुखी केले होते. दिनदुबळाचा कैवारी जाणता राजा 3 एप्रिल 1680 रोजी काळाच्या पडद्याआड गेला. जाणता शिवाजी राजा असा एकच राजा होऊन गेला. इतिहासाच्या पानामध्ये आपलं नाव कोरून गेला. जय भवानी, जय शिवाजी. अक्ष विलास जाधव हा चिमुकला आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असा जिजाऊंचा शुभा लाखात नाही तर जगात एक होता. सर्वप्रथम रयतेचा राजा शिवछत्रपती यांना माझा मानाचा मुजरा. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर व येथे उपस्थित सर्व रसिक हो. सह्याद्रीच्या कड्याकपाडी नाही घाम फुटेल, झाडे झुडपेही शहरातील विशाल नभालाही त्यांच्या समोर झुका वाटेल. असा रयतेचा राजा, लोककल्याणकारी राजा, मावळ्यांच्या सोबती बहुजनांचा कैवारी, शेतकऱ्यांचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होत. अख्ख्या जगाला हेवा वाटेल असा मराठ्यांचा कैवारी, शत्रूला पाणी पाजून स्वराज्याची अखंड पताका फडकवणारे शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराज हे लहानपणापासूनच खूप हुशार व धाडसी होते. माता जिजाऊ त्यांना रामाच्या, कृष्णाच्या व शूरवीरांच्या गोष्टी सांगत म्हणत असत की शिवबा, आपला जन्म सरदार किंवा चाकरी करण्यासाठी झालेला नसून रंजलेल्या रयतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे. त्यासाठी आपण स्वराज्य निर्माण करा. माता जिजाऊंचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या केवळ 15व्या वर्षी आपल्या मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. गड आला पण सिंह गेला, प्रतापगडावरील पराक्रम, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची फजिती असे अनेक प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजोड कार्याची महती पटवून देतात. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजे नव्हते तर ते एक युग पुरुष होते. जय भवानी, जय शिवाजी. यानंतर कोणाची इच्छा असेल तर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करू शकता. जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांना वंदन करून सर्वांना शिवपर्णिक सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जास्त काही मला व्यासपीठ बोलता येईना, तरी सर्व समाज, सर्व जातीला घेऊन चालणारा हा एकमेव जगातला राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी जात बोट कधी असं हे केलं नाही. त्यांनी सर्व समाजाला, 18 पगड समाजाला घेऊन चालण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्याबद्दल सर्व या ठिकाणी कार्यक्रमाला आपला वेळातला वेळ काढून या ठिकाणी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल सर्वांचं ऋणी आहे आणि सर्व शिवप्रेमिकांना
मी एक शुभेच्छा देतो की आपण अतिशय कमी वेळात अत्यंत चांगला कार्यक्रम केला, याच्याबद्दल सर्व शिवप्रेमिकाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. मोठ्या मावळांना सर्वप्रथम जय शिवराय. भारतीय इतिहासाच्या सुवर्ण पानांनी जो इतिहास लिहिला गेलेला आहे तो इतिहास म्हणजे मराठ्यांचा इतिहास. छत्रपती शिवाजी महाराज यांनी घडवलेल्या 15व्या शतकामधील तो सुवर्ण काळ म्हणजे इतिहास. इतिहास काय असतो आणि इतिहास कसा असतो हे सांगत असताना एखाद्या हंटरच्या जोरावर आणि बंदुकीच्या धाकावर एखाद्या वाघाला माणसासारखं जगायला शिकवणारे आम्ही अनेक सर्कसकार बघवले. हंटरच्या जोरावर आणि बंदुकीच्या धाकावर आम्ही वाघाला माणसासारखं जेवणाऱ्या अनेक सर्कसकारांना आपण बघितलं, पण एखाद्या न हंटरच्या जोरावर ना बंदुकीच्या धाकावर एखाद्या माणसाला वाघासारखं जिंकवणारा राजा म्हणजे राजेशिव छत्रपती शिवाजी महाराज. अमेरिकेच्या धर्मशिकागो परिषदेमध्ये माझ्या भारतीय संस्कृतीचे तेजवलय निर्माण करणारे स्वामी विवेकानंद, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या सुवर्ण कामगिरीने हा महाराष्ट्र मुघलांच्या जबड्यातून मुक्त झाला आणि या महाराष्ट्राला नवस्वातंत्र्य नवदाम्पत्य मिळालं आणि येथील शेतकरी वर्गांचं राज्य, रयतेचं राज्य, स्वराज्य या ठिकाणी स्थापन झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या या स्वराज्यामध्ये 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीला गुण्यागोविंदाने नाचता यावं यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न हा सर्वोत्तम होता. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे यांनी घेतलेल्या प्रत्येक शपथीच्या मागलं कारण म्हणजे राजे शहाजी, ज्यांनी आपल्या विखुरलेल्या मराठा समाजांना आणि मराठा सरदारांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांना जी उपाधी दिली आणि त्या उपाधीप्रमाणे त्यांनी जे स्वराज्य निर्माण केलं, त्या स्वराज्यामध्ये आज आपण हा 395वी शिवजयंती आपण या ठिकाणी साजरा केला. तुम्ही सर्वजण या ठिकाणी येऊन अतिशय मोलाचं योगदान दिला, त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे आणि तसेच सर्व तरुण, ज्येष्ठ, सरपंच, ग्रामपंचायत तसेच सर्व चेअरमन, सोसायटी सर्वांचे मी मंडळातर्फे, समितीतर्फे आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मी माझे लांबत चाललेले भाषण या ठिकाणी संपवतो. जय जिजाऊ, जय शिवराय.